मात्र या सगळ्यामध्ये एक प्रकारे तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे। आणि आता थेट जाणार आहोत उल्हास बापट, ज्येष्ठ विधिज्ञ आपल्या सोबत आहेत। उल्हास बापटजी नमस्कार, स्वागत आहे आपलं एनडीटीव्ही मराठीमध्ये। मुळात आता जो अटक वॉरंट काढलेला आहे कोर्टानं, पुढची प्रोसिजर कशा स्वरूपाची असते त्याबद्दल थोडी माहिती द्याल। कसं असतं की या कायद्याचं तत्वज्ञान आधी समजावून घ्या की कुठली व्यक्ती ही जर का क्रिमिनल असेल तर अशा क्रिमिनल व्यक्तींनी मेंबर राहणं विधानसभेचं किंवा मंत्री राहणं हे लोकशाहीमध्ये बसत नाही, म्हणजे एथिक्स मध्ये बसत नाही। आणि त्यामुळे रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट 55 चा जो कायदा आहे त्याच्या 8व्या कलमाखाली अनेक ठिकाणी अनेक गुन्ह्यांकरता डिस्क्वालिफाय माणसं होतात। काही 6 महिने शिक्षा असेल तर काही वर्ष असेल तर, पण 2 वर्षाची जर का शिक्षा झाली तर ती व्यक्ती डिस्क्वालिफाय होते आणि ती त्या क्षणापासून होते असं त्या कायद्यात लिहिलेलं आहे। आता याला त्याच्यामध्ये आणखी एक तरतूद होती पूर्वी की फक्त मिनिस्टर्स वाचू शकतील अशी, पण ते जे कलम होतं 8(4) त्याला कलम जे होतं ते सुप्रीम कोर्टाने रद्द केलंय। त्यामुळे आत्ताची पोझिशन कायद्याची अशी आहे की सेशन्स कोर्टाने जर का कोकाटेंना 2 वर्षाची शिक्षा दिली असेल आणि दोषी ठरवलं असेल तर त्या क्षणापासून ते डिस्क्वालिफाय झालेले आहेत। फक्त तो जो निर्णय आहे तो स्पीकरच्या हातात, स्पीकर डिस्क्वालिफाय करणार आहे, तर स्पीकरच्या हातात तो निर्णय आला की स्पीकरकडे कुठल्याही तऱ्हेचं डिस्क्रिशन नाहीये, त्यांनी ते डिस्क्वालिफाय करणं आवश्यक आहे। हा प्रोसिजर आहे। आता त्याला किती वेळ लागेल हे दुर्दैवाने, मी पॉलिटिक्सवर जनरली बोलत नाही, पण मी गेले कित्येक दिवस बघतोय की सरकारी मनुष्य असेल म्हणजे सत्तेतली व्यक्ती असेल तर वेगळी ट्रीटमेंट दिली जाते आणि ऑपोजिशन दिली जाते। आता राहुल गांधींना 2 वर्षाची शिक्षा झाली होती, त्यांना त्या क्षणी लोकसभेतून डिस्क्वालिफाय केलं होतं। त्यामुळे आता कोकाटेंच्या बाबतीत किती वेळ लागेल हे मी सांगू शकत नाही, तो राजकारणाचा भाग झाला, पण कायदा तुम्हाला स्वच्छ शब्दात सांगतो की ते त्वरित डिस्क्वालिफाय झालेले आहेत आता। नक्कीच धन्यवाद उल्हासजी आमच्याशी बोललात त्यासाठी। तर या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान आपण बघतोय कधी अटक जी आहे ती होऊ शकते, अटक वॉरंट काढण्यात आलेला आहे, मात्र या सगळ्यामध्ये दबाव पॉलिटिकल एक प्रकारचा आहे असं वारंवार म्हटलं जातंय। या संदर्भात आपल्याला प्रांजल कुलकर्णी आणि सागर कुलकर्णी हे सुद्धा अधिक माहिती देत होते। धन्यवाद आपले या संपूर्ण बातमीवरती अधिक भाष्य केल्याबद्दल। आणि तुर्तास या बुलेटिनमध्ये वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची पाहत राहा एनडीटीव्ही मराठी।